आज आपण बनवूया थापोडी। थापोडी बनवण्यासाठी बघा इकडे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसन पीठचा घोळ बनवून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ घालूया, बेसन पिठाच्या 1.5 पट पाणी घालूया आणि आपण त्याचा घोळ तयार करून घेणार आहोत। हळूहळू हे बघा चमचाने असं हलवत त्याचा घट्ट असा घोळ तयार होईल, तर आपण तो करून घेऊया। आणखीन अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे। आता आपला घोळ तयार होईल। तेल घातलेलं आहे, हे आहे मिरचीचा ठेचा, लसूण, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं घालून मी ही मिरचीचा ठेचा बनवलेला आहे। तर आता आपण तो तेलामध्ये तळून घेणार आहोत। ठेचलेला लसूणही मी घालते, हिंग घालूया, हळद। हे सगळं छान तळून झालंय। आता आपण कालवून घेतलेलं बेसन पीठ घालूया। बेसन पिठामध्ये मीठही घातलेलं आहे। लगेच वरून आपण कोथिंबीर घालूया। आता आपण याचं घट्ट असं पिठलं शिजवून घेणार आहोत। तर मी हलवून हलवून छान घट्ट असं पिठलं शिजवून घेते। झाकण ठेवून मी 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। हे बघा आपलं पिठलं तयार झालंय। आता आपण गॅस बंद करूया। इकडे मिश्रण मी तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आपण याच्या पटपट वड्या थापून घेणार आहोत। गरम आहे तोपर्यंत हे छान पसरतं। स्पॅच्युलानी पसरा, नसेल तर एक वाटी घ्या आणि वाटीच्या सहाय्याने तुम्ही पसरवू शकता। आता इकडे या पद्धतीने मी वड्या थापून घेतलेल्या आहेत। वरून आपण ओलं खोबरं आहे ते असं पसरवून घेऊया। नंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत। खोबरं आणि कोथिंबीर सगळीकडे पसरवून द्यायची। स्पॅच्युला किंवा वाटीने दाबून घेतलं तरी चालेल। थोडंसं कोमट झालंय, तर मी आता हाताने छान असं दाबून घेणार आहे। इकडे थापोडी मी थापून घेतलेली आहे। आता आपण त्याच्या वड्या करून घेणार आहोत। तुम्हाला आवडतात त्या आकारात वड्या करू शकता। हे बघा आता आपली थापोडी तयार झालेली आहे। किती छान पद्धतीने तयार झालेले आहे। हे दिसायलाही सुंदर, चवीला अप्रतिम लागते। नक्की बनवा, लहान मोठे सगळ्यांना आवडणार। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स। तुम्ही ह्या अशाही खाऊ शकता। मी याच्यासाठी रस्सा बनवणार आहे। तयार झाली आपली थापोडी। आता मी थापोडीचा रस्सा बनवते। 1-1.5 चमचा मी तेल घेतलेलं आहे। मोहरी घातले, जिरं घालूया, हिंग, कांदा आणि लसूण घालूया आणि छान तळून घेऊया। तुम्हाला आवडेल तेवढं तिखट घालू शकता, आमच्याकडे कमी तिखट असतं। आता आपण 2 चमचे वाटण घालूया। हे वाटण आहे कांदा, खोबरं, आलं, लसूण खरपूस भाजून घेतलं आणि त्याचं वाटण मी तयार केलेलं आहे। वाटण तळून झालंय। आता गरम मसाला घातला, थोडासा खानदेशी गरम मसाला घालते मी। आता आपण पाणी घालूया। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी घाला। चवीप्रमाणे मीठ घालते। इकडे पाटवडीच्या रस्स्याला उकळी आलेली आहे। आणखीन आपण एक 5 मिनिटं रस्सा शिजवून घेऊया। आता आपला रस्सा तयार झालाय। चमचमीत आणि झणझणीत रस्सा तयार झालेला आहे। नक्की बनवा, पाटवड्या खूप छान लागतात। आता मी गॅस बंद करते।